फायनली आपण पाहतोय आता अर्पिताचा फोन शौर्यला आलेला असतो आणि अर्पिताने शौर्यला गळ घातलेली असते की शौर्य प्लीज माझ्याबरोबर शॉपिंगला चल ना. आता शौर्य म्हणत असतो येईन एका अटीवर, जर तू रडणं थांबवशील तर. त्यावर अर्पिता म्हणत असते असं असेल तर मी आत्ता रडणं थांबवते. आता शौर्य म्हणत असतो मग आता हसून पण दाखव परवासारखं. आता अर्पिता हसून दाखवते आणि शौर्य म्हणत असतो हेच तर मला हवंय. आता त्याच्या पाठीमागेच ऊर्जा असते आणि ऊर्जाने शौर्याचं हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि ऊर्जाला खूपच जलूस होत असतं. अशातच आता शौर्य म्हणत असतो चल अर्पिता आता मी फोन ठेवतो. त्यावर अर्पिता म्हणत असते शौर्य तू मला शब्द दिलायस विसरू नकोस, तू माझ्याबरोबर शॉपिंगला येणार आहेस. त्यावर शौर्य म्हणत असतो हो हो येणारच आहे. आणि अशातच आता थेट शौर्यने फोन कट केलेला असतो आणि तो मागे वळतो तर मागे ऊर्जा असते आणि ऊर्जाला पाहून शौर्य चांगलाच कन्फ्यूज होतो की बाप रे, मगातपासून मी जे काही बोलत होतो ते ऊर्जा सगळं काही ऐकत होती, आता तर माझं काही खरं नाही. आणि अशातच आता शौर्याची चांगलीच बोबडी वळालेली असते. त्याच्या तोंडून आता एकही शब्द फुटत नसतो, तो एकदम आऊक होऊन पाहत असतो. ऊर्जा लगेचच म्हणत असते अच्छा माझ्या पाठीमागे तुझे असे सगळे प्लॅन सुरू आहेत तर. त्यावर शौर्य म्हणत असतो नाही नाही ऊर्जा असं काहीच नाहीये. अगं तुला जसं वाटतंय तसं काहीच नाहीये. अगं तू मला त्या दिवशी सांगितलं होतंस की अर्पिताची काळजी घे शौर्य, तिला या डिप्रेशनमधून बाहेर काढण्याचं काम तुझं आहे, तेच काम मी करतोय. त्यावर ऊर्जा म्हणत असते मी तुला तिला डिप्रेशनमधून बाहेर काढायला सांगितलं होतं, तिच्याबरोबर शॉपिंगला जायला नाही. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो अगं हे सुद्धा त्यापैकीच एक काम आहे. आज तिला शॉपिंगला जाऊसं वाटतंय आणि तिच्यासोबत कोणीच नाहीये असं ती म्हणते आणि ती म्हणते शौर्य तू ये ना. आता जर मी तिला म्हटलं की नाही मी नाही येऊ शकत तर तूच सांग मला तिला कसं वाटेल. पुन्हा तिला असं वाटायचं की हा शौर्य तिला अजिबातच काडीची किंमत देत नाहीये. त्यावर ऊर्जा म्हणत असते भास्कर भास्कर शौर्य किती बोलणार आहेस तू, मला समजलं, तुझ्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या. त्यावर शौर्य म्हणत असतो ऊर्जा प्लीज प्लीज माझ्यावर चिडू नकोस. त्यावर शौर्यला ऊर्जा म्हणत असते नाही चिडणार पण एका अटीवर. शौर्य म्हणत असतो अट. त्यावर ऊर्जा म्हणत असते हो अट. त्यावर शौर्य म्हणत असतो अगं तुझ्या मला सगळ्या अटी मान्य आहेत, तू फक्त आदेश तर कर कोणती अट आहे ती. त्यावर ऊर्जा म्हणत असते तू अर्पिताला ज्या ठिकाणी बाजारपेठेत म्हणजे शॉपिंगला नेणार आहेस तिथे तू मला सुद्धा नेणार. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो ऊर्जा अगं असं कसं चालेल, ती तुला आलेलं पाहून उगाचच राडा घालेल. त्यावर ऊर्जा म्हणत असते ते तू बघ. आता हे वाक्य ऐकल्यावर शौर्य चांगलाच कन्फ्यूज झालेला असतो. तो स्वतःशी बोलत असतो इकडे आड तिकडे विहीर अशी माझी झाली परिस्थिती, काय करू आता. तिकडे अर्पितालाही दुखवू शकत नाही आणि इकडे ऊर्जाला तर नाहीच नाही. आणि असं आता स्वतःशी तो बोलत असताना लगेचच ऊर्जा त्याच्याकडे पाहते आणि विचारू लागते काय काय नक्की विचार आहे तुझ्या मनात. त्यावर लगेचच आपण पाहतोय शौर्य लगेचच बोलू लागतो अगं ये, तुला मी नाही कसं म्हणू शकतो. त्यावर ऊर्जा म्हणत असते ठीक आहे. आणि अशातच आपण पाहतोय तेवढ्यात अर्पिताचा शौर्याला फोन आलेला असतो. अर्पिता म्हणत असते शौर्य काय चाललंय तुझं, केव्हापासून वाट पाहते तुझी, अजून आला नाहीस तू. त्यावर शौर्य म्हणत असतो हे काय 10 मिनिटात पोहोचतोय मी. आता शौर्यने त्याची बाईक काढलेली असते आणि बाईकवर मागे त्याने ऊर्जाला बसवलेलं असतं. ऊर्जा लगेचच म्हणत असते शौर्य तुला माहिती आहे ना ही बाईक 2 व्हीलर आहे. त्यावर शौर्य म्हणत असतो हो माहिती आहे मला. त्यावर ऊर्जा म्हणत असते मग अर्पिताला काय पुढे बसवणार आहेस का. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो आयडिया काय वाईट नाहीये. आणि अशातच ऊर्जाने आता शौर्याचा गळाच धरलेला असतो. ऊर्जा म्हणत असते शौर्य आणि शौर्य म्हणत असतो अगं गंमत करतोय मी, तू काही काय बोलतेस, एक काम करूया आपण तिथून ऑटो करूया. आणि अशातच आता शौर्य आणि ऊर्जा ज्या ठिकाणी अर्पिता उभी असते तिथे पोहोचतात. शौर्यला आलेलं पाहून अर्पिता खूपच खुश होते. लगेचच अर्पिता शौर्याच्या जवळ जाते आणि त्याला मिठीत घेण्याचा प्रयत्न करते. पण बाजूला ऊर्जा असल्यामुळे शौर्याची चांगलीच गोची होते आणि शौर्य अर्पिताला म्हणत असतो अगं अगं ठीक आहे
आपल्याला उशीर होतोय ना, चल आपण शॉपिंगला जाऊया. त्यावर अर्पिता म्हणत असते, केव्हाची वाट पाहत होती तुझी मी. आणि अशातच आता थेट शौर्य म्हणत असतो, चल आपण ऑटोला बोलवूया. त्यावर अर्पिता म्हणत असते, तुझी बाईक असताना. तेवढ्यात तो म्हणत असतो, अगं आपण दोघं नाही तिघं आहोत. हे वाक्य ऐकल्यावर अर्पिता म्हणत असते, तिघं कोण? तेवढ्यात मागून ऊर्जा पुढे येते आणि ऊर्जाला पुढं आलेलं पाहून लगेचच आता अर्पिता म्हणत असते, हिला का आणलंयस तू? त्यावर शौर्य म्हणत असतो, अगं असं काय करतेस तू? तुला शॉपिंग करायची आहे ना, तशी माझ्या बायकोला म्हणजे ऊर्जाला सुद्धा शॉपिंग करायची आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता अर्पिता म्हणत असते, शौर्य हिला पण आजच शॉपिंग करायची होती का? मग मला सांगायचं ना, मी तुझ्याबरोबर उद्या शॉपिंगला आले असते. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, अगं असं काय करतेस? चल ना, आज आपण दोघांनी नाही तिघांनी मिळून शॉपिंग करूया. आता अर्पिताचा नाईलाज झालेला असतो आणि लगेचच अर्पिता हो असं म्हणते. आता अर्पिताने शौर्याचा एक संपूर्ण हात आपल्या कब्जात घेतलेला असतो आणि हे ऊर्जाला अजिबातच आवडलेलं नसतं. शौर्य अर्पिताच्या मागे असलेल्या ऊर्जाकडे पाहतो आणि तो असं म्हणत असतो, काय करू मी? तू सांग, प्लीज चिडू नको ऊर्जा. त्यावर ऊर्जा म्हणत असते, लांब हो तिच्यापासून. पण अर्पिताने ज्या प्रकारे शौर्याचा हात धरलेला असतो, आता त्याला काही केला तो हात सोडवताच येत नसतो. अशातच आता तिघं ऑटोने असलेल्या जवळच्याच मार्केटमध्ये पोहोचतात आणि तिथे गेल्यावर आता अर्पिता जरा जास्तच शौर्याच्या जवळ जात असते. त्यावेळेला ऊर्जा शौर्याला म्हणत असते, शौर्य तुझं काहीतरी महत्त्वाचं काम होतं ना, जा तू तुझ्या कामाला. मी अर्पिताला छान शॉपिंग करायला मदत करते. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, चालेल ना, मी जाऊन येतो अर्पिता. त्यावर अर्पिता म्हणत असते, शौर्य डील माझी तुझ्याशी झाली आहे, या मुलीशी नाही. ही मुलगी कोण आहे? हिला इथून जायला सांग. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, अर्पिता प्लीज असं काय बोलतेस तू? ती माझी बायको आहे ऊर्जा. त्यावर अर्पिता म्हणत असते, तुझी बायको? तुझी बायको तर मी आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जाने अर्पिताचा हात धरलेला असतो आणि ती लगेचच बोलू लागते, शहाणपणा करू नकोस, माझ्या नवऱ्याला स्वतःचा नवरा बोलू नकोस. आणि लक्षात ठेव, तुझी ही नाटकं चार चौघात उघड करायला मला फार वेळ लागणार नाही. मी शांत बसलीये तुला फक्त त्रास होऊ नये म्हणून. उद्या जर माझ्या मनातनं माणुसकी संपली ना, त्या क्षणाला तुला फाट्यावर मारीन. हे सगळं आता ऊर्जाने एका दमात म्हटलेलं असतं आणि हे सगळं ऐकून ऊर्जाच्या समोरच असलेला शौर्य म्हणत असतो, ऊर्जा शांत हो. अगं एवढं पॅनिक व्हायची गरज नाहीये. त्यावर ऊर्जा म्हणत असते, तू मगातपासून लाईटली घेतोय शौर्य, पण ही तुझ्या जवळ जास्त येण्याचा प्रयत्न करते. कदाचित तुला ते आवडत असावं. त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा काय बोलतेस तू हे? त्यावर ऊर्जा म्हणत असते, म्हणून तर तू तिच्यापासून लांब होत नाहीयेस. तुझी बायको तुझ्याबरोबर असतानाही तू परस्त्री बरोबर एवढ्या जवळ जाण्याचा प्रयत्न कसा काय करू शकतोस? आता ऊर्जा शौर्याला भर बाजारात नको नको ते बोलत असते. हे सगळं अर्पिताने ऐकलेलं असतं आणि अर्पिता लगेचच म्हणत असते, शौर्य तू माझ्या बाजूला ये. आणि ही कोण आहे तुला बोलणारी? ही तर आपल्या आयुष्यामध्ये नंतर आली. आपल्या दोघांचं लग्न आपल्या दोघांच्या फॅमिली करून खूप आधी ठरलं होतं आणि मी तर तुला त्या क्षणापासून माझा नवरा मानलंय. त्या नात्याने मी तुझी बायको आहे आणि ही नंतरची आहे. हिला आत्ताच्या आत्ता इथून जायला सांग, नाहीतर हिला वठणीवर आणायला मला फारसा वेळ लागणार नाही. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता शौर्य चांगलाच गोचीत अडकलेला असतो. त्याला नेमकं कोणाचं ऐकावं हेच सुचत नसतं आणि अशातच आता तो दोघांना समजवण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात आपण पाहतोय बाजारात जमलेली माणसं आता या सगळ्याचा आनंद घेत असतात. त्यातला एक व्यक्ती म्हणत असतो, काय रे लेका, लयच लकी आहेस तू, 2-2 बायका आहेत तुझ्या. त्यावर लगेचच आता शौर्य म्हणत असतो, काय बोलताय तुम्ही हे? असलं तसलं बोलताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही? त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, अरे तुम्ही चांगल्या घरातले दिसताय, तुझ्यासाठी या 2 बायका भांडतायत आणि तू असं दाखवतोयस की तुला खरंच प्रॉब्लेम आहे. पण मला तर वाटतंय तुझ्या मनात आनंदाचे लाडू फुटतायत, जसं उकळ्या फुटतात म्हणतात ना तसेच. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, शौर्य आताच्या आता माझ्याबरोबर चल. आता शौर्य म्हणत असतो, ऊर्जा प्लीज समजून घे, लोकांसमोर तमाशा नकोय, तू तरी शांत हो. तुला माहिती आहे ना अर्पिताच्या मनाची अवस्था बरोबर नाहीये. त्यावर ऊर्जाला आता थेट शौर्य असं बोलत असताना पाहून अर्पिता लगेचच बोलत असते, शौर्य तुला काय म्हणायचंय? मी वेडी आहे का? त्यावर शौर्य म्हणत असतो, अजिबातच नाही.
त्यावर अर्पिता म्हणत असते मग मी कशी आहे? त्यावर शौर्य म्हणत असतो तू खूप चांगली आहेस. त्यावर अर्पिता म्हणत असते फक्त चांगली? त्यावर शौर्य म्हणत असतो अगं तू खूप चांगली आहेस. आता अर्पिताने स्वतःसाठी मस्त मस्त सगळे शब्द शौर्याच्या तोंडून बोलून घेतलेले असतात. आता शौर्य या बाजारपेठेतही आपली बाजू घेत नाहीये, तर या अर्पिताची बाजू घेतोय. हे आता ऊर्जाला अजिबातच आवडलेलं नसतं आणि ऊर्जा मनातल्या मनात शौर्यावर खूप चिडलेली असते. पण बाजारपेठेत आणखी तमाशा नको म्हणून ऊर्जाने आता एक निर्णय घेतलेला असतो. तिचा निर्णय असा असतो की इथेच आता हे सगळं शांत व्हावं. म्हणून ऊर्जा आता तिथून थेट शौर्याचा हात धरत निघत असते. पण शौर्याचा हात धरलेल्या ऊर्जाला आता अर्पिताने दूर लोटून दिलेलं असतं. आणि अशातच आता शौर्य अर्पिताला बाजूला करून ऊर्जाला उठवण्याचा प्रयत्न करतो. पण लगेचच आपण पाहतोय अर्पिता म्हणत असते शौर्य मला तुला फक्त एकच विचारायचं आहे की तू माझ्यावर प्रेम करतोस की नाही? हे सगळं ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो अजिबातच नाही. मी फक्त माझ्या बायकोवर ऊर्जावर प्रेम करतो. आणि जर तू अशा प्रकारे काही बोलणार असशील तर आत्ताच्या आत्ता मी इथून निघून जातो. त्यावर अर्पिता म्हणत असते शौर्य ती जाते तर जाऊ दे ना, तू कशाला तिला अडवतोयस? त्यावर शौर्य म्हणत असतो गप्प बस अर्पिता, तुझ्यामुळे माझ्या लग्न आयुष्यामध्ये खूप वाईट दिवस येणार आहेत. त्यावर लगेचच आता अर्पिता म्हणत असते एक गोष्ट लक्षात ठेव शौर्य, जर आता तू इथून निघून गेलास तर मी अजिबातच तुला कधी शांतीने जगू देणार नाही. आणि अशातच आता ऊर्जा अर्पिता शौर्याचा चाललेला गोंधळ समोरून 4 व्हीलरमधून येणाऱ्या कुमुदिनीने पाहिलेला असतो. आणि लगेचच आता कुमुदिनी तिथेच गाडी लावते आणि उतरून खाली येते. कुमुदिनी लगेचच म्हणत असते काय चाललंय हे सगळं? तेवढ्यात शौर्याचं लक्ष आपल्या आजीकडे जातं आणि शौर्य बोलू लागतो बरं झालं आजी तू आलीस. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट आजी म्हणत असते पण तुम्ही तिघं या ठिकाणी काय करताय? त्यावर अर्पिता म्हणत असते आजी मी शौर्याबरोबर शॉपिंगला आली आहे, पण ही बघ ना ही ऊर्जा उगाचच इथे त्रास द्यायला आली. तेवढ्यात कुमुदिनी आता अर्पिताला म्हणत असते या दोघांना जाऊ दे, तुझ्याबरोबर शॉपिंगला मी आहे. हे वाक्य ऐकल्यावर अर्पिता म्हणत असते नाही मला शौर्यच हवाय शॉपिंगला. हे वाक्य ऐकल्यावर आता कुमुदिनी अर्पिताला समजवण्याचा प्रयत्न करते, पण काही केल्या अर्पिता समजून घेत नसते. आणि अशातच आता कुमुदिनी ऊर्जाला म्हणत असते तू माझ्याबरोबर चल. शौर्य मी तुला काहीतरी फोनवर मेसेज पाठवते, तो मेसेज बघ. आता शौर्य हो म्हणतो आणि नंतर कुमुदिनी बरोबर ऊर्जा 4 व्हीलरमधून निघून जाते. इकडे कुमुदिनीने आता शौर्याला जो मेसेज पाठवलेला असतो तो मेसेज पाहून आता शौर्य लगेचच बोलत असतो आजी तू ज्याप्रमाणे मला करायला सांगत आहेस त्याप्रमाणे मला काहीच करता येणार नाही, कारण सगळ्या बाजूने माझी गोची आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता पूर्णपणे शौर्य हा गोंधळलेला असतो. आणि अशातच आपण पाहतोय आता शौर्यला तेवढ्यात ऊर्जाच्या सासऱ्यांचा फोन आलेला असतो, म्हणजेच हर्षवर्धनचा. हर्षवर्धन म्हणत असतो शौर्य कुठे आहेस तू? त्यावर शौर्य म्हणत असतो डॅड मी या अर्पिता बरोबर शॉपिंगला आलोय. त्यावेळेला शौर्यला आता हर्षवर्धन म्हणत असतो आत्ताच्या आत्ता मी सांगतोय त्या ठिकाणी पोच. त्यावर शौर्य म्हणत असतो नाही डॅड मी हिला सोडून असं येऊ शकत नाही. त्यावेळेला हर्षवर्धनने म्हटलेलं असतं नको काळजी करूस तू, शिर्केंची माणसं तिथं पोचतील, तू लगेचच निघ. आता शिर्केंची माणसं पोचल्यानंतर निघीन असं जेव्हा शौर्याने म्हटलेलं असतं तेवढ्यात तिथे मागून हर्षवर्धनचा माणूस म्हणजे शिर्के पोचलेला असतो. आणि शिर्के म्हणत असतो आलोय मी, जा तुझ्या बापान तुला बोलवलंय ना, निघ इथून. आता शिर्के असं म्हटल्यानंतर शौर्य निघून जातो. अर्पिता म्हणत असते पप्पा काय चाललंय तुमचं? मी शौर्य बरोबर चांगलं शॉपिंगला आले होते, तुम्ही तर माझा पूर्ण मूड ऑफ केलात. त्यावर अर्पिताचं मन राखत शिर्के म्हणत असतात अगं तसं काय नाहीये, महत्वाचं काम आहे त्याचं म्हणून त्याला जावं लागलं, चल नंतर परत तुला शौर्य भेटायला येईल तेव्हा तू शॉपिंगला जा. असं म्हणत आता शिर्केंनी अर्पिताला घरी नेलेलं असतं. घरी आल्यानंतर आता शौर्य म्हणत असतो डॅड नेमकं का बोलवलं तुम्ही, काय काम होतं? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो एक गोष्ट लक्षात ठेव, शिर्के इथे आले होते, त्यांनी मला दटावलंय की येत्या 2 दिवसामध्ये तुझं अर्पिताशी आणि त्या विक्रांतचं तीर्थाशी लग्न लावून द्यायचं म्हणून. त्यावर आता शौर्य म्हणत असतो डॅड मग तुम्ही काय म्हणालात? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो मी पण सांगितलं
की तीर्थाचं तुमच्या मुलाशी लग्न होणार नाही आणि ऊर्जा शौर्याचा तर प्रश्नच येत नाही. हे सगळं ऐकल्यानंतर शिर्केंनी मला धमकी दिली. हर्षवर्धन जहागीरदार, जर माझ्या मनाविरुद्ध वागलात तर तुमचे हे जहागीरदार असोसिएट कायमची बंद होईल. रस्त्यावर भिका मागायला लावेन तुम्हाला. आणि हे सगळं ऐकल्यानंतर माझ्या मनात एकच विचार आला की तू आता ऊर्जाला सोडलं पाहिजेस. त्यावर शौर्य म्हणत असतो, नाही हा डॅड, मी अजिबातच ऊर्जाला सोडणार नाही, कारण ऊर्जावर माझं मनापासून प्रेम आहे आणि हे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलंय. आणि तुम्ही जर या सगळ्याच्या विरोधात असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हालाही अजिबातच काडीची किंमत देणार नाही. आता मात्र हर्षवर्धनची चारी बाजूने गोची झालेली असते. तो स्वतःशी बोलत असतो, माझा स्वतःचा मुलगा मला काडी मात्र किंमत देत नाहीये आणि इकडे हा शिर्के मला तर चांगली धमकी देतोय. घरात आईसाहेब मला काडीची किंमत देत नाही. आता विजयाला सुद्धा मी शब्द दिला आहे की येत्या 10 दिवसात ऊर्जाला बाहेर काढीन. आता ऊर्जाला तर बाहेर काढणं शक्य नाहीये आणि हा शौर्य अर्पिता बरोबर लग्न करणार नाही आणि मी त्या विक्रांतचं लग्न तीर्थाशी होऊ देणार नाही. आता मात्र नेमकं काय करावं हेच मला सुचत नाहीये. तेवढ्यात तिथे कुमुदिनी आलेली असते. कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन, तुझ्या मनाची होत असलेली घालमेल मी समजू शकते. तू नको काळजी करूस, मी आहे तुझ्या बरोबर. तीर्थाचं लग्न त्या नालायक विक्रांतशी मी होऊ देणार नाही आणि ऊर्जा आणि शौर्याचा तर प्रश्नच येत नाही. आज बाजारपेठेत अर्पिताने जो काही गोंधळ घातला होता ना, ते पाहता अर्पिता नाटक करत आहे हे मात्र निश्चित. हर्षवर्धन, नको काळजी करूस तू. जर शिर्केने काही गोंधळ घातला तर मी आहे. मित्रांनो, इथे तर कन्फर्म आहे की येत्या काळामध्ये हा शिर्के काही ना काही गोंधळ घालणारच आहे. बाकी तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.